पेपर पेपर एकला पेपर आहे एकला. दहावी किती वाजता आहे? 11 ते आणि मग ते कशामध्ये 29ला 1ला 10वीचा आहे आणि मग 29ला काय अडचण आहे? 12वीचा एकच असेल तर दोन येत. मग आता हे जिल्ह्याचा राष्ट्ररोग किती तारखेचा? 3 मार्च. ठरवायचा का मग? 28ला काय? 28ला आहे काही? 28 नको? 28ला पेपर आहे का? नाही म्हणतात ना पेपर ते 28ला. 28 पेपर नाही. रविवार पाहिजे म्हणते. 28 घ्यायचा का रविवार घ्यायचा? 3 तारीख घ्यायची का 28? किती? 28 का 3? 28 म्हणते. पेपर नाही ना 28ला? आहे ते तुम्ही नाही म्हणता. आई म्हणजे पुढे मास्तर बसतील. पुढचे पुढे बसलेले मास्तर आहेत ते म्हणजे पेपर 28ला तुम्ही मागून नाही म्हणता. हे बघा अंमलबजावणीला छाताडावर नाही त्याच्यापेक्षा जास्त बसून घेणार आहेत पण विद्यार्थ्यांकडे दिलं सुरू बाकी ऑटोमॅटिक राज्य 24 पासून जाम होतोय. काळजी करू नका. नाही 5 वाजता शेवटी ट्रॉफी घेणं जाणं. जिल्ह्याची ट्रॉफी घेतली का साधी ट्रॉफी घेला पुढं उठणारच. 3 करायची का फायनल? 3 हा महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात पण पेपर नाही. बंदचं काय आपल्याला? बंद कशी काय होत नाही. बंदचं काय नाही. बंद कशी नाही आपल्याला यांना बघायची आपली. यांना आणखी वेगळ्या शक्ती बघायची आपली ना. आपल्या किती दमे आपण किती शक्तिशाली हे पुन्हा येतं दाखवू. वाराचं काय नाही आपल्याविषयी. थांबा 1 मिनिट. एक सगळे शांत राहा. एकच सेकंदासाठी. हे बघा समाजाचा निर्णय मी सांगताना काय सांगितलंय की रास्ता रोको हा 10:30ला सुरू करायचा. 1 वाजेपर्यंत कुठं करायचा आहे त्या गावकऱ्याने ठरवायचं. ते मला सांगूच नका. राष्ट्रीय महामार्ग असो नाही ते जागतिक महामार्ग असो मला नाही घ्यायचं. तिला बंद पडून नाही तिला खाद्यायचो. अरे एकच विषय राहिला तेवढ्यासाठी बोलणं पाहता. 3 तारीख तुम्ही सगळे बोलल्यामुळं आपला वेळ चालू. रविवारी पेपर हे म्हणजे काय तरी थांबा 1 मिनिट थांबा. तुम्ही सगळे शांत बसा. मी सांगतो तुम्हाला काय करायचं. जाऊ द्या. थांबा रे. अरे काही केलं तरी आपल्याला सगळ्या स्वरांची अंमलबजावणी घ्यायची. आपल्याला बाकीचं काय? आपल्याला हट्ट नाही. आपला रविवार पाहिजे शनिवार पाहिजे. आपली जात कशी मोठी यासाठी करायचं आपल्याला. आपलं बाकीचं हट्ट नाही. रविवार शनिवार असं वाटायचा पेपर नाही म्हणजे राव. पेपर आहे का नाही?
नाही म्हणते तर पेपर 28 ला नाही ना. मग आपण काय करू, 28 ला पेपर नाही, 28 ला जिल्ह्याच्या वतीनं राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात. अरे 1 मिनिट आवाज येणार ती बोट करीत असं सांगा ना. गप्पा 1 मिनिट शांत. मास्तरचं काय करू, थांबा रे मास्तर काय करू, थांबा. एक काम करा, 28 ला पेपर नाही म्हणते. किती वाजता आहे, आणि त्याच्यानंतर पण ट्रॉफिक जिल्ह्याची यायची ना. तुम्ही समजून घ्या मी काय बोलतोय. 28 ला 11चे 2 पेपर हे खरे, पण हे 11 पेपरला जाणार आणि तुम्ही 5 वाजता बी ठेवा. पण एक ट्रॉफिक सकाळी घुसणारे मराठीचे ते आझाद मैदानावर होईल. मी वाशी देतो वरच तिकडे गेली, पुरा जिल्हा जाम होणार आहे. ह्यो ट्रेलर आहे, त्याच्यानंतरचं पुढचं तुम्ही ऐकलं ना. मग ह्यो ट्रेलर हे पिक्चर पुढे ते सांगायचंय मला. म्हणून ते आधी ठरवा, जिल्ह्याचा नाश्ता रोको सगळ्यांनी एक करायचा आहे. पेपर आहे ना हो, आपल्या सगळा विचार करून करायचंय. आपण त्या गोधडीतल्या सारखे नाही तर आडमोठे वागणारे. 24 पासून एवढं आंदोलन सुरू आहे, इतक्या लवकर असतं. रविवार 3 ठेवायचं का, जाऊ द्या नको ताण मला, म्हणजे पुढचं सुचन. तुम्ही फायनल करा. ऐका मा, रविवारी पेपर नाही, फापर नाही, काय नाही काय नाही. जिल्हा मोकळा राहील सगळा. विद्यार्थी मोकळे राहतील आंदोलनाला. यातून सगळं ते बी का थोडे नाहीत ना. आपण 3 मार्चला महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात एकाच ठिकाणी एकाच वेळी, वेळ एकच. इतक्या सकाळी शक्य नाही, जिल्ह्यातून लोक यायचे. 12 ते 1 चा टाइम ठेवा. महाराष्ट्रभर सगळ्यांचा एकाच टायमाला 1 टाइम महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात आंदोलन रास्ता रोको सुरू झालं पाहिजे. एकच टाइम. एवढी प्रचंड मोठी शक्तिशाली एकजूट दाखवा त्या दिवशी की महाराष्ट्रातला मराठा म्हणजे काय पुन्हा एकदा जगानं बघितला पाहिजे. इतक्या ताकदीने एकत्र आहे. आपण आपल्या नुसत्या मोटरसायकली जरी सुरू केल्या, नुसत्या मोटरसायकली, तरी 5-5 लाख लोक एका जिल्ह्यात जमू शकते. 5-5 लाख. जगातला सगळ्यात मोठा रास्ता रोको. आतापर्यंत आपला रास्ता रोको कुठे झालाय का? सभा झाल्या, मोर्चे झाले, रास्ता रोको नाही व्हाय एवढा मोठा झाला. प्रत्येक जिल्ह्यानं आपण आपली गिन्यास बुकात नोंद झाली पाहिजे एवढं मोठा करा. आता 3 तारीख फिक्स. आता 3 तारखेला आता लय वेळ पांगला बघा मा. 1 तारखेला जर थोडं मोबाईल बंद हे करता का, नेट बंद करता कोणशी करा बसल्या बसल्या पुढचं पुढं. आता पुढं काय तेवढं ट्रेलर झालं हे थोडं लांबला. आता हे जर 1 तारखेला आपण जर घेतला असता ना, बरं का, म्हणजे सांगतो आता 3 तारीख ठरली फिक्स. पण 1 तारखेला जर आपण रास्ता रोको जिल्ह्याच्या वतीने घेतले असते तर 1 तारखेला रास्ता रोको संपल्यावर आपल्याला 2 तारखेला त्यानंतर बैठक घ्यायची होती. मग दुसरा टप्पा हे होतं पहिल्या टप्प्यातलं आंदोलन. आता पुढं होतं ती तर म्हणतो आता एवढा मोठा टप्पा एक म्हणलं 60 टप्पे मेलं सरकार. आपलं टप्प्याशिवाय खेळत नाही. प्रत्येक पहिल्या टप्प्याची आलेले सरकार. दुसरा टप्पा त्याला पगारात मिळाला, दुसरा पगार मिळाला त्यांचा कार्यक्रम झाला म्हणून समजायचं. मी काय म्हणलो आता तुम्ही 4 जण सांगा का थोडं मला. होय मी आता काय म्हणलो सांगा का. आता काय म्हणलो मी आता काय म्हणलो तुम्ही दोघं सांगा का. काय म्हणलो मी आता ऐकलंच नाही. गप्पा चालल्या होत्या कानात. ते दोघं हसत होते तिकडचे फॅनच्या हवा लागली का त्याला ऐकायचंच नाही काय म्हणतंय कोण काय नाही.
आणि मग परत भाव चढवून जातो माणूस म्हणून मी ऐकलं नव्हतो काय म्हणले. आपल्याला घेऊन लय गांभीर्यानं विषय. उन्हात तळपते दिलेकर बाहेर बघा इकडं उन्हात तरी हलायला तयार नाही. इतका गांभीर्यानं विषय. मराठा आरक्षण विषय सोपा नाही. आपल्या लेकराचं राज्यापासून केंद्रापर्यंत कल्याण होणार आहे. माय बापा गांभीर्यानं काय काय विषय ऐका. मी जीवाची बाजी लावून माझं मोठेपण सांगायला नाही बसत. इतका चिकाटीनं करतो मी हे. इतका चिकाटीनं माझे पाटणं थुट्टीत कोणी नाही करणार बरं. काही देणं घेणं नाही. हात पुसले हात ओले झाले मध्ये पोट भरलं. मग चला आपल्याला आपल्या जातीच्या लेकराचं पोट भरायचं. त्यांना मोठं करायचं. हे लागलं कुरकुर करायला मोबाईल. हे दुसरं आहे का. माझं सगळं काय उगत गोधडी जातो का मी. हे बघ गोधडी तो काय नाही झालं काय. ही काढा बंद पडायला लागला. ही काढा काढी लागला. तुला काय करायचं गोधडीत काय असायचं. तुला लय वेळा सांगितलं माझ्या लागून याचा वाडा याचा वाडा. तुला काय करायचं गोधडीत काय असतं कोण निघाला बघितलं का. तुला टप घेतो काय तू असत मग ऐकून ऐकून टप कशी. आणि त्याची रील बनवून टाकली तिने. रील बनाय तो वय तरी का रे खास झाला तो पुरा तरी तो रील बनी तुमची रीलच बनवून टाकली. गोधडीत काय करतोय बघा. आणि कागद कागदावर काय काय नाही दिसा ना त्याच्यावर मागण्याला बघितलं बाहेर काही. कोणाच्या मंत्र्याच्या दारात आमदाराच्या दारात आंदोलन करून खासदाराच्या दारात करून त्याला किंमत आता देऊ नका. आता खूप वाढली त्याची. त्याची किंमत वाढेल. तुम्ही त्या दारात जाऊन आंदोलन केलं त्याची किंमत नका वाढ. आता मला महत्वाचा मुद्दा सांगायचा तुम्हाला. आपण आपल्या गावातल्या राज्यभर मुद्दा 9 आणि 10 आता 1 तारखेचं हिसलेलं तुम्ही सांगायचं. 1 वर गेला आता मागं पुढं करायला लागलं मला. आता 1 तारखेला का करावं. 1 तारखेला बाबा आम्ही बसवतो सगळं काय हा बाबा सगळे आणून सोडायचं माझ्यापाशी. अरे आम्ही आमचं बरोबर करतो. तुम्ही ऐका पुढे जा बरोबर करतो. आता मी तुमची इच्छा पुरी झाली मग बास का. हा मग आता तुम्ही शांत राहा. मग मी तरवायची गोधडीत काय त्याला कळणार. आता 9वा मुद्दा ऐका ऐका पूर्ण ऐकल्यावर आपली त्याच्यावर चर्चा होणार आहे. अगोदर हे क्लिअर होत आंदोलनाचं म्हणजे डोक्यात केले नाही राहणार तुमचे बिल माझे. 9वा मुद्दा त्यांच्या दारात जाऊन त्यांची किंमत वाढायची आपल्याला गरज नाही. आपल्या दारात राहून आपल्या दारात कोणाला नाही येऊ द्यायची.